अमृत काल में देश के गांव, देश के किसान के सामर्थ्य को बढ़ाने के लिए अब देश के कोऑपरेटिव सेक्टर की भूमिका बहुत बड़ी होने वाली है। सरकार और सहकार मिलकर विकसित भारत, आत्मनिर्भर भारत के संकल्प को डबल मजबूती देंगे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे हे स्वप्न ग्रामीण भारताच्या विकासाशी निगडित आहे। हे ध्येय साध्य करण्याचा मार्गही त्यांनीच सांगितला आहे। सहकाराकडून समृद्धीकडे मोदी सरकारला सहकाराला विकासाचा आधार बनवायचा आहे आणि त्यांच्या मते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे पॅक्स आणि लॅम्प्स। पॅक्स आणि लॅम्प्स ह्या ग्रामीण पातळीवरील सहकारी पतसंस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांना विविध कृषी आणि कृषी आधारित उपक्रमांसाठी अल्प आणि मध्यम मुदतीचा कृषी पतपुरवठा प्रदान करतात। 1904 मध्ये दक्षिण भारतातील पहिली सहकारी पतसंस्था स्थापन करून देशात सुरू झालेल्या सहकारी चळवळीने अनेक महत्त्वपूर्ण यशाचे शिखर गाठले आहे। सहकार चळवळीच्या या कामगिरीची संपूर्ण देशात पुनरावृत्ती करण्यासाठी मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक विशेष तरतुदी करून पॅक्सची व्यवहार्यता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। पहले हमें बीज खाद लेने के लिए साहूकार से कर्जा लेना पड़ता था और उसका ब्याज बहुत ज़्यादा होता था, लेकिन यहाँ हमें खाद बीज के लिए तुरंत लोन उपलब्ध कर देते हैं। पैक्स से हमको इस फ़ायदा मिल रहा है कि वहाँ से हमको बीज मिलता है और वहाँ से खाद भी मिलता है, तो वही बीज को हम लोग यहाँ ला करके लगाते हैं और उसी से हम लोग जीविका चलाते हैं। याशिवाय त्यांना प्रधानमंत्री किसान समृद्धी आणि जन औषधी केंद्र म्हणूनही काम करण्यास सक्षम बनवले जात आहे। या क्रमाने आता देशातील सर्व पॅक्स CSC केंद्र म्हणूनही काम करतील आणि मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू। 20 अलग अलग प्रकार के कामों को पैक्स के साथ जोड़ा गया है और वो 20 कामों में सबसे पहला और महत्वपूर्ण काम है CSC का दर्जा पैक्स को देना और CSC की सुविधाएं ग्रामीण जनों तक पैक्स के माध्यम से पहुंचाना। जब पैक्स CSC से भी युक्त होंगे और पैक्स FPO भी बनेंगे, पैक्स गैस का वितरण का भी काम करेंगे, पैक्स सस्ता अनाज की दुकान को भी धारण कर पाएंगे, पैक्स पेट्रोल पंप भी चला पाएंगे, पैक्स भंडारण का भी काम करेंगे। तो ये मल्टी डायमेंशनल बहुउद्देशीय जो पैक्स की रचना है वो पैक्स को वायबल बनाएगी। CSC SPV हा देशातील ग्रामीण भारतातील IT सेवा आणि पायाभूत सुविधांचा कणा आहे। ह्या केंद्राद्वारे केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या 300हून अधिक सेवांचे डिजिटल वितरण केले जाते, जसे की टेली लॉद्वारे समाजातील दुर्बल आणि दीन दुबळ्यांना न्याय देणे, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादींसाठी अर्ज करणे, आधार कार्डमध्ये सुधार करणे, टेलीमेडिसिनद्वारा आरोग्य सेवा आणि सल्ला देणे, सर्व प्रकारचे प्रीमियम जमा करणे, जन्म मृत्यू नोंदणी, पेन्शन सेवा, डिजीपेच्या माध्यमातून कधीही कुठेही पैसे काढण्याची सुविधा आणि ई-जाहिराती सेवा आणि इतर उपक्रमांद्वारे लोकांना जागरूक करणे। CSCच्या कार्यामुळे पॅक्सचे आर्थिक सक्षमीकरण नक्कीच होणार आहे। यासह त्यांच्या अंदाजे 13 कोटी सदस्यांव्यतिरिक्त खेड्यातील मोठ्या लोकसंख्येला देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल आणि डिजिटल इंडिया मोहिमेत सामील होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल। त्यामुळे प्रत्येक पॅक्समध्ये रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत। पॅक्सचे मोठे नेटवर्क आहे आणि ते खेडेगावात समृद्धी आणण्याचे एक उत्तम साधन बनू शकतात। भूतकाळात देशातील अल्पभूधारक आणि किरकोळ भूधारक शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यातून वाचवण्यात मोठा वाटा उचलला आहे। म्हणूनच मोदी सरकार धोरणात्मक सवलतींद्वारे शतकाहून अधिक जुन्या संस्थेला प्रोत्साहन देत आहे।